हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी. तर त्यासाठी मी इथे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर टाकून चांगलं वाटण बनवून घेते आहे. आता मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आहे. तेल चांगलं तापलं की मग मी त्यात ॲड करणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की मग मी त्यात ॲड करते आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला शिजला की मग मी त्यात ॲड करणार आहे वाटून घेतलेलं सगळं वाटण. तर काल मी माझ्या चॅनलवरती हिरव्या मिरचीच्या वाटणातील भोगीची भाजीची रेसिपी टाकली आहे. तर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा. ती रेसिपी युनिक आहे, नवीन आहे. तर ती देखील ट्राय करून पहा. तर या रेसिपीकडे वळूयात. तर आता इथं वाटण टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता हे वाटण छान तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे. या वाटणाने चांगलं तेल सोडलं की मग मी आता ॲड करणार आहे घरातलं साठवणीचं काळं तिखट. तर मी इथे 2 मोठे चमचे काळं तिखट ॲड केलं आहे. त्याचसोबत मी एक मोठा चमचा मटण मसाला देखील ॲड करते आहे आणि मग ह्याला पुन्हा छान परतून घेते आहे. मसाल्याला छान तेल सुटलं की मग मी आत ॲड करणारे काही भाज्या. भाज्यांमध्ये मी इथे घेतला घेवडा, पावटा, बटाटा, गाजर, वांगी, फ्लॉवर, वाटाणा. तर माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी त्या सगळ्या ॲड करते आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या ॲड करू शकता. तर भोगीच्या भाजीची हीच स्पेशालिटी आहे. आपण ह्यात सगळ्या भाज्या ॲड करू शकतो. ह्यात बोरं, शेवगा, मेथी ह्या भाज्या देखील जातात. आता भाज्या ॲड करून झाल्यानंतर ह्याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग मी यात ॲड करणारे गरम करून घेतलेलं पाणी. त्याचसोबत यात थोडेसे पांढरे तीळ आणि शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि चवीनुसार मीठ आणि मग याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर पाणी गरम करूनच ॲड करत आणि भाजीला छान रंग येतो आणि भाजी चांगली शिजली जाते. तर इथं भाजी चांगली 50% कुक झाल्यावरती मी वरून वांगी ॲड करते आहे. जर सुरुवातीलाच वांगी ॲड केली असते तर वांगी जास्त शिजली जातात, त्यामुळे मी इथं ॲड करते आहे. त्याचसोबत मी इथे ॲड करते आहे शेंगदाण्याचा कूट आणि मग अगदी 10 ते 15 मिनिटातच आपली भाजी झाली आहे रेडी. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.